तुंबाड नंतर तब्बल 10 वर्षांनी सोहम शाहने क्रेझी चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले। या चित्रपटाबद्दल बासकार चर्चा होती। फायनली आज हा चित्रपट थिएटर मध्ये रिलीज झालाय। तर कसा होता क्रेझी मूवी? तुंबाडपेक्षा भारी होता की त्याच्यापेक्षा कमी हे तुम्हाला सांगणार आहे मी आजच्या या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करून घ्या, कारण अशा भन्नाट व्हिडिओज मी नेहमी आणत असतो। तर चला मग बिना लांबड लावता व्हिडिओला सुरू करूया। 2017 मध्ये रिलीज झालेला ट्रॅप्ड हा मूवी, यामध्ये राजकुमार रावचे पात्र मुंबईतल्या एका उंच इमारतीच्या फ्लॅट मध्ये अडकलेला असतो। सुमारे 100 मिनिटाचा हा चित्रपट होता। त्यामध्ये राजकुमार राव 90 मिनिटं आपल्याला एकटाच दिसतोय मूवी मध्ये। असाच काहीसा या मूवीची सुद्धा स्टोरी आहे। हा चित्रपट 93 मिनिटाचा आहे। पूर्ण मूवी मध्ये सोहम शाहचं पात्र 80 ते 90% एकटच दिसतंय आपल्याला मूवी मध्ये, एक तर गाडी चालवताना किंवा फोनवर बोलताना। या मूवीची स्टोरी सुरू होते एका प्रसिद्ध डॉक्टर अभिमन्यू सूद, जो की त्याच्या फ्लॅट मधून कार मध्ये 5 कोटी रुपयाची बॅग घेऊन चालला आणि त्याला वेळेवर पोहोचायला सांगितलेलं असते। त्याची एक महत्वाची मीटिंग आहे, तिकडे त्याला जायचं आहे। दरम्यान त्याला एका अनोळखी नंबरवरून फोन येतो आणि तो म्हणतोय की त्याची मुलगी वेदिका हिचं अपहरण केले, जर तुला मुलगी हवी असेल तर 5 कोटी रुपये दे आणि मुलगीला घेऊन जा। पहिल्यांदा तर त्याला ते कोणतरी चेष्टा करत असल्यासारखं वाटतंय, पण त्यानंतर जे ट्विस्ट त्या मूवी मध्ये येत जातात त्यामुळे आपल्याला वेगळाच थ्रिल मिळतो। आता तो 5 कोटी रुपये कुणाला देणार, किडनॅपरला की त्या कुटुंबाला, हे आपल्याला बघायचं या मूवी मध्ये। गिरीश कोहलीनं या मूवीचं डिरेक्शन केले। हा त्यांचा पहिलाच पिक्चर आहे, पण असं अजिबात वाटलं नाही की त्यांचा पहिलाच पिक्चर त्यांनी डायरेक्ट केलाय। प्रॉपर एक्झिक्युशन या मूवीचं केलेलं आहे आणि त्यांनीच या मूवीची स्टोरी पण लिहिली आहे। हा चित्रपट पूर्णपणे सोहमच्या व्यक्तिरेखेबद्दल आणि रेंज रोवरच्या त्याच्या प्रवासाबद्दल आहे। किडनॅपरनं दिलेल्या मुदतीमध्ये त्याला पोचता येऊ नये यासाठी केलेली वाहतूक कोंडी, टायर पंक्चर होणे, पेट्रोल संपणे अशा आधीमध्ये येणाऱ्या अडचणी, त्यामुळे अजूनही टेन्शन निर्माण होते। जसं सोहम शाहच्या कॅरेक्टरला टेन्शन येत जाते तसं आपल्याला पण टेन्शन येत जाते। यामधल्या बाकीच्या कॅरेक्टर्सना आपण फक्त फोटोद्वारे किंवा मोबाईलच्या आवाजामध्येच बघतो। या मूवीची लेंथ फक्त 93 मिनिटाची आहे, पण त्या 93 मिनिटांमध्ये येणार ट्विस्ट अँड टर्न्स अँड टेन्शन यामुळे आपल्याला एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स एन्जॉय करायला मिळतो। विनाकारण लांबड लावण्यात आलेलं नाही मूवीमध्ये, जेवढं पाहिजे तेवढं दाखवण्यात आलं। या मूवीमध्ये 3 गाणी आहेत, त्यामधली 2 गाणी तर रिमेक आहेत आणि एक गाणं जे ज्या कंडिशन मध्ये ज्या सीनला येतंय ते बघितलं पण एकदम इमोशनल होऊन जातो। या मूवीमध्ये सोहम शाहचा परफॉर्मन्स एकदम भारी आहे। या मूवीमध्ये जरी तो एकटाच दिसत असला तरी पण मूवीमध्ये त्याला एकट्याला बघून अजिबातच कंटाळा येत नाही। जर तुम्ही तुंबाड मूवी थिएटरला बघितला नव्हता आणि त्याचा तुम्हाला पश्चाताप होत होता तर तुम्ही हा मूवी नक्की थिएटरला बघा, कारण की हा पण मूवी अंडररेटेड राहू शकतो। जर तुम्ही हा मूवी थिएटरला बघायला गेला नाही तर तुम्ही नंतर OTT वर बघितल्यावर तुम्हाला वाटेल की आपण हा मूवी थिएटरमध्ये बघायलाच पाहिजे होता। नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आत्ताच थिएटरमध्ये जाऊन हा मूवी बघा, एन्जॉय करा। एकदम हार्ड अँड थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे, तुमचं पैसे नक्की भेटणार आहेत। तर हा होता या मूवीचा रिव्ह्यू। कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा। मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।